तलाठी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। 1700 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला तलाठीमध्ये रिक्त आहे आणि तलाठीच्या जवळपास 1700 प्लस जागांसाठी ही भरती निघत आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातले आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि या संदर्भात जे अपडेट सुद्धा आलाय की तलाठीच्या ज्या 1700 जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर तलाठी भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, तलाठी भरतीमध्ये वयोमर्यादा काय आहे, तलाठी भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय, त्याचबरोबर तलाठी भरतीत आपल्याला या ठिकाणी तयारी कशा प्रकारे करायची, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तलाठी भरतीचा अभ्यासक्रम वगैरे काय असणार आहे, निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। येणाऱ्या दिवसामध्ये तलाठीच्या जवळपास 1700 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे आणि तलाठीमध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 25,500 ते 81,000 रुपये महिना आपल्याला भेटणार। आणि तलाठीचं जे काम असते तर हे गाव पातळीवर जे शेतीविषयी कामं जे हे तलाठीचे असते एक लक्षात ठेवा आणि एकदम शाही ड्युटी एक लक्षात ठेवा, तलाठ्यांची ऑफिसमध्ये बसूनच त्यांना काम असते, तर चांगली ही शाही ड्युटी आणि पगार सुद्धा यामध्ये चांगला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर इथून 2023 जे तलाठीची भरती निघाली होती 4,500 प्लस जागांसाठी आणि 2023 पासून अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो तलाठीची भरती निघाली नाही, तर तलाठीची भरती आता या ठिकाणी निघून राहिली। तर तलाठी भरती निघण्याचे जे सर्वात मोठं कारण आहे तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, महानगरपालिका झालं, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदरच आपल्याला या ठिकाणी खुशखबर या ठिकाणी भेटणार आहे तलाठी भरतीचे। तर लवकरच या ठिकाणी फॉर्म भरण्यात आले होणार आहे। तर तलाठी भरतीमध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर तलाठी भरतीमध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, एवढी यामध्ये वयोमर्यादा। आणि SC/ST कॅटेगरी साठीच्या वयोमर्यादा तलाठी भरतीमध्ये तर 18 ते 43 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा आहे। फीचा जर विचार केला तलाठी भरतीमध्ये तर खुला प्रवर्गासाठी या भरतीमध्ये जी फी असते तर ते 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये यामध्ये फी असते। तर तलाठी भरती संदर्भात जे अपडेट आलाय तर ते मी तुम्हाला दाखवून देतो, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर। राज्यात तलाठीच्या 1700 जागावर लवकर भरती, उमेदवारांना दिलासा। नाशिक जिल्ह्यातील रिक्त जागाही भरल्या जाणार। बहुचर्चित तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्यांची तब्बल 1700 पदं रिक्त आहेत। ही पदे लवकरच भरली जाणार असून त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। केवळ वित्त विभागाची मान्यता मिळताच ती भरली जाणार आहे। त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या राज्यातील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्व खुशखबर मिळणार आहे। राज्यात 2023 साली तलाठी पदांसाठी मेगा भरती करण्यात आली होती आणि 4,793 पदांसाठी जाहिरात काढण्यात आली होती आणि त्यातील 4,212 उमेदवारांनी राज्यभरात नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यापैकी 3,850 उमेदवारांनी भारही स्वीकारलेला आहे। त्यामुळे जाहिरातीपैकी 943 ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या जागा रिक्तच राहिल्या, शिवाय त्या व्यतिरिक्त 757 पदे आता रिक्त आहे। अशी सर्व मिळून तब्बल 1700 पदं रिक्त असून ती भरावी लागणार आहे। त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने आता प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या लेखी उत्तरास आमदार दाते यांना कळविले आहे। परिणामी आता राज्यात 1700 ग्राम महसूल अधिकाऱ्यांची पदे भरली जाणार असल्याची स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंत ही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान 2023 सालच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पदभरतीच्या परीक्षा आयोजनातील गैरप्रकार आणि नियुक्ती वेळी पेसा क्षेत्रातील पदांची भरतीच्या उमेदवारांवर राज्यातील 13 जिल्ह्यात समस्या निर्माण झाली होती, परंतु न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना 11 महिन्यांसाठीचे नियुक्तीचे आदेश दिले आहेत। त्यामुळे निर्णयानुसार या उमेदवारांची पुढील नियुक्ती बाबत निर्णय येईल। तर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती, तर शासन स्तरावर ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नियोजन सुरू आहे। जाहिरात प्रसिद्धीची प्रक्रिया शासन स्तरावर राबवण्यात येईल। या प्रक्रियेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रिक्त जागाही भरल्या जातील। सध्या मागील भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे।
बाबासाहेब पारधे प्रभारी उपजिल्हाधिकारी। त्याचबरोबर जिल्ह्यात 173 नियुक्त्या नाशिक जिल्ह्यातील 173 पदे भरण्यात आली आहेत। त्यातील बिगर पेसातील उमेदवारांचा पेसा क्षेत्रातील उमेदवार मिळून 2 टप्प्यात 173 पदांची भरती करता नियुक्तीचे आदेशही दिले आहेत। तर येणाऱ्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर तलाठीची जी भरती हे जवळपास आपल्याला डिसेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की ही जी भरती निघण्याचं जे सर्वात मोठं कारण आहे तर पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, जसं महानगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, तर ह्या निवडणुकी निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे। आणि इथून 2023ला याच्या अगोदर सुद्धा तलाठीची भरती या ठिकाणी झाली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अजून सुद्धा हे चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालू निवडून आली। तर 1700+ जागांसाठी तलाठीची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि डिसेंबरच्या आसपास ही भरती या ठिकाणी निघणार आहे। तर मागच्या 2023 मध्ये सुद्धा बरेच विद्यार्थ्यांचा तलाठी भरतीमध्ये निवड झालेला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तलाठी भरतीमध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर तलाठी भरतीमध्ये जे शिक्षण लागते तर यामध्ये आपलं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, BA म्हणा, BCom म्हणा, BSc म्हणा। तर तुमचं जर समजा ग्रॅज्युएशन झालं असेल तर एवढे यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे तलाठी भरतीमध्ये। आणि तलाठी भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर तलाठी भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर तलाठी भरतीमध्ये पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तलाठी भरतीमध्ये आपला एक पेपर घेतला जाणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य यांचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण झाले की ते 50। त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण तर झाले की ते 50 100। त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण तर झाले की ते 50। आणि त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण तर झाले की ते 50। तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 200 मार्काचा हा पेपर असणार आहे, कारण की 100च प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे। तर सामान्य ज्ञानचे 25, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25, इंग्रजी ग्रामरचे 25, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25, अशा प्रकारे 100 मार्काचा 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। पण एका प्रश्नाला 2 गुण आहे, तर 200 मार्काचा हा पेपर असणार आहे। आणि पेपरसाठी आपल्याला जवळपास 2 घंटेचा टाइम पेपरसाठी आपल्याला यामध्ये भेटणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे तलाठी भरतीमध्ये। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। ज्या पण विद्यार्थ्यांना तलाठी भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे। आणि त्याचबरोबर तलाठी भरतीसाठी आपल्याला काय वाचावं लागणार आहे, तर तलाठी भरतीमध्ये जर आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल तर जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे, जे याच्या अगोदर जे पेपर झाले 2023चे जेवढे पण पेपर झालेले आहे तर ते प्रश्नपत्रिका तुम्ही या ठिकाणी वाचा, कारण की TCS काय करते की तेच प्रश्न जे बार रिपीट विचारले जाते पेपरला, तर तेच प्रश्न जे जुने पेपरमध्ये आलेले प्रश्न आहे तर तेच जे रिपीट करते TCS, ठीक आहे। तर जे पण 2023 मध्ये जेवढे पण पेपर सेट झाले तर ते सर्व तुम्ही वाचून घ्या, कारण की तेच प्रश्न येणाऱ्या पेपरमध्ये रिपीट सुद्धा येऊ शकते। तर काय आहे की जे जुने पेपर आहे, जे जुने प्रश्न आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला रिपीट विचारले जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अभ्यास जर करायचा असेल तर सिलेबस सुद्धा आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचा आहे आणि त्याचबरोबर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सुद्धा मारा। जे प्रश्नपत्रिका आहे याच्या अगोदर झालेले ते सुद्धा तुम्ही वाचा, ठीक आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आजच्या घडीचा थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।